श्री स्वामी समर्थ. येत्या 25 जानेवारी 2026 ला रथसप्तमी आहे. रथसप्तमी म्हणजे काय, तर आदिती आणि कश्यप ऋषी यांचे पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे. त्या दिवशी सूर्याचे पूजन केले जाते. त्या दिवशी आपल्या घरात सूर्योदयापूर्वी आपल्याला लवकर उठायचंय. आंघोळ यथाविधी आपली काय ज्या विधी आहेत पूर्ण करून घ्यायच्यात. सूर्याला आपल्याला जलार्पण करायचंय. जलार्पण करताना एक तांब्याचा गडू घ्यायचाय, पूर्ण भरून घ्यायचाय. त्याचा हात ठेवून तुम्ही 108 वेळा जर गायत्री मंत्र म्हटला तर खूप छान राहील, की 11 वेळा जरी गायत्री मंत्र म्हटला तरी छान राहील. आणि ते कलशातलं पाणी सूर्याला जलार्पण करायचंय. आणि नंतर तुम्हाला ते अर्ध पाणी तुम्हाला प्यायचंय. त्याआधी सूर्याची पूजा करायची. नंतर तुम्ही घरामध्ये एक पाट ठेवा. त्या पाटावर सूर्याचं चित्र काढा. त्या दिवशी सूर्याचे चित्र काढायचे, त्याचे पूजन करायचे. सर्व पहिलं आपल्याला सगळ्यात पहिलं आपल्या गणपती बाप्पाची पूजा करायची. नंतर आपण जेव्हा पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणची आकृती काढून त्याची पूजा करायची. त्याला पिवळी फुले, तांबडी फुले व्हायची. त्या दिवशी आपल्याला लवकर स्नान करायचे. जर तुम्ही कुठे तीर्थक्षेत्रावर गेला असेल तिथे स्नान केलं तर खूप छान राहील, उत्तम राहणार आहे. जर तुम्ही सूर्यदेवाची 12 नावे जरी घेतली कि 12 सूर्य नमस्कार घातले तरी खूप छान राहील. त्या दिवशी सूर्य रथाला असणारे सप्त अश्व आठवड्याचे 7 वार दर्शवतात. तर रथाची 12 चाके ही 12 राशीचे प्रतीक आहे. त्यामुळं देवासमोर 12 प्रकारच्या धान्याची राशी मांडून त्याची पूजा करायची असते. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमीला खूप जास्त महत्व आहे. ते सूर्यदेवाला समर्पित केले आहे. या दिवशी लोक सूर्याची पूजा करतात. तसेच केल्यापासून आणि सूर्याची पूजा करतात आणि ती केल्यापासून पापापासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी येते. आपलं आरोग्य चांगलं राहतं. ज्यांना गव्हर्नमेंट जॉब करायचंय त्यांना गव्हर्नमेंट जॉबचे योग होतात. तुम्ही आदित्य हृदय स्तोत्र ही 3 वेळा पठण करा, तेही खूप छान असतं. त्यामुळे या घरात होतं ना, आपले ज्यांचे गव्हर्नमेंट जॉब आहे प्रमोशनची साठी ते प्रयत्न करतात, त्यांचे प्रमोशन्स वगैरे होतील. त्यामुळे त्या दिवशी तुम्ही आदित्य हृदय स्तोत्र कमीत कमी 3 वेळा तरी पठण करा. आणि तुम्हाला एक छोटस आपण संक्रांतीला जे घेतो, आपण संक्रांतीला सुगडं घेतो, त्यातले एक सुगडं म्हणजे मडकं, जरी छोटस मडकं तुमच्याकडे असेल ते घ्यायचं. त्यात थोडं दूध टाकायचं आणि ते दूध तुम्हाला तुमच्या गॅसवरती किंवा तुम्ही चुलीवरती केलं तरी चालेल, पण उत्तर दिशेला तुम्हाला ओतू जाऊन द्यायचे. त्याने आपली उत्तरोत्तर प्रगती होते असेही म्हणतात. त्यामुळे ह्या दिवशी केलेले दान धर्म, तुमची पूजा सेवा सूर्याला अर्पण करायची, सगळी सूर्याला समर्पण करायची. त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी आरोग्य सौभाग्य चांगलं राहतं. त्यामुळे ह्या दिवशी केलेले व्रत केलं वायाला जात नाही. खूप त्याचे चांगले 10 पटीने किंवा 1000 पटीने त्याचे फळ भेटतात. त्या दिवशी मनोभावाने तुम्ही जेवढी सेवा करताल तेवढी सेवा करा, दान धर्मही करा. शक्य असेल तर मांस मच्छी खाऊ नका, ती तुमची मर्जी, पण मांस मच्छी खाऊ नका. सूर्यनारायणाची सेवा नक्की करा आणि दान धर्मही करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव.